यार पूर्ण हिरवळ 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 झालेली आहे. त्याने फुलांना मस्त बहर सुटलाय. तुम्हाला माहित आहे का, मुंबईतील अंधेरी पूर्व भागात 19 बुद्ध शिळा लेण्याचा एक प्राचीन समूह आहे. याच लेण्या पाहायला आज मी आलो आहे. या लेण्या खरं म्हणजे खूप सुंदर आहेत. त्याहूनही सुंदर इथला परिसर आहे. पूर्णतः हिरवळ झालेली आहे. एक सुंदर असा निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतो. तर चला मग सुरू करूयात आपला हा सुंदर आणि ऐतिहासिक ब्लॉग. नमस्कार मित्रांनो, मी आकाश निधन तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. तर आज संडे, तर आज आपण इथेच बाहेर जाणार आहोत. तर असं जवळच. तर आज आपण चाललो आहोत महाकाली केव्स पाहायला. इकडे खूप म्हणजे खूप भारी व्ह्यू आलेला आहे आता मित्रांनो. तर नक्कीच आपला हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. खरंच तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल आणि तुम्ही सुद्धा तिकडे जाऊन व्हिजिट कराल. तर आता वाजलेत ऑलमोस्ट 3. तर आता आपण निघूयात. पटकन बाईकला किक मारूयात तयार वगैरे होऊन. तर नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडेल आणि शेवटपर्यंत पहा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अक्कीज ब्लॉग या चॅनलला. आणि आय नो थोडासा आपला कॅमेरा ब्लर आहे, कारण की आपण मोबाईलवरती शूट करतो आणि आता आपण घरात आहोत. तर नक्कीच आपण निघूयात आता. डायरेक्ट तुम्हाला मी बाईकवरती भेटतो. बऱ्याचदा काय होतं की आपण लांब लांब फिरत असतो, अगदीच बाहेर फिरत असतो वेगवेगळ्या जागांवरती, परंतु आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टी पाहायलाच विसरतो. तुम्हीच पहा ना, आता आपण एवढ्या दिवसांमध्ये घोडबंदरचा किल्ला, मंटेश्वर लेणी पाहिली. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पोचलो आहोत केव्सला. आता सगळ्या आपल्या गुफा पाहूयात ते कसं काय आहे वगैरे. गेटच्या इथे तिकीट काढलं आणि आता बघूया. आता पहिल्या गुफेच्या इथे आलो आपण. तर आतमध्ये जाऊन बघूयात कसं आहे. पाहायला गेलं तर लेण्यांच्या आजूबाजूचा परिसर पूर्णतः हिरवा झालेला आहे. तर या लेण्या पूर्णतः प्राचीन तर आहेच, परंतु आता सध्या त्यांची स्थिती ढासळलेली आहे थोडीशी, म्हणजे अर्धवट लेण्या आहेत सध्या. तुम्ही पाहत असाल तर हे जे कोरीव आहेत लेण्या, तर त्यांचे काही अवशेष नष्ट झालेले आहेत. त्याबद्दलच आम्ही जाणून घेत होतो की नेमकं काय आहे, या लेण्या कशा आहेत वगैरे, त्याची आम्ही माहिती घेत होतो. आणि जिथे इन्फॉर्मेशन सुद्धा मला सांगितलं होतं की नेमकं काय अवशेष आहेत, नेमकं कशा प्रकारे लेणी असू शकते वगैरे. सन 1 शतक ते 6व्या शतकाच्या दरम्यान काळ्या बेसल खडकातून या लेण्या कोरल्या गेल्या असाव्या. या लेण्या शिष्यांच्या ध्यानासाठी आणि राहण्यासाठी बनवल्या गेल्या असेल. लेण्या तर आपल्याला पाहायला मिळाल्यात, परंतु लेण्यांसोबतच तिथला जो परिसर आहे ना, जो अगदीच सुंदर झालेला आहे, तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. तुम्हीच पहा ना, पूर्णतः हिरवळ झालेली आहे. तर आपण आता इथं खानदार झाडे गावात वगैरे मस्त हिरवळगार झाले आणि त्याचबरोबर फुलं देखील मस्त मस्त आलेली आहेत. एवढा भारी व्ह्यू दिसतोय ना. तर अजून बघायचं आहे, खूप काय काय आहे इथे बघण्यासारखं. तर पण त्याचबरोबर
पायाकडे किती लक्ष ठेवून चला, कारण की आता खूप गवत पाजलेलं इथे, त्याच्यामुळे मग काळजी घेणं गरजेचं आहे. मी मला वाटतं आपल्या सिम्बाला इथेच कुठेतरी पार्क केलं आहे. तुम्हाला तुम्हाला दिसलं तर खूप लांब पार्किंग करायला लागली मला. तर मित्रांनो, ही पूर्ण अशी ग्रीनरी वगैरे आहे केव्सवरती सध्या. आणि इथे पहा तुम्ही, पूर्ण 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 बिल्डिंग्स, आपला परिसर दिसतो इथला. आणि त्याचबरोबर इथं हायवेसुद्धा दिसतोय. ते यार कसलं मस्त मस्त दिसतं इथनं. फोटोसुद्धा काय येईल इथनं. पण आता केव्सच्या वरती आलो आहे आणि तुम्ही बघत असाल पूर्ण ग्रीन आहे यार. म्हणजे असं ठिकाण आपल्या मुंबईमध्ये, विचार करा, जोगेश्वरीमध्ये. तर आता थोडी थोडी फुलंसुद्धा आली आहेत. अजून थोडी फुलं आली आणि ती बहरली ना मित्रांनो, काही नजारा येईल यार. एक नंबर नजारा येणार आहे इथनं. आणि खूप भारी वाटते. आणि इथे पहा पूर्ण परिसर दिसतो इथून. आता थोडंसं तिथे जायचा प्रयत्न पण करूया आपण, की नेमकं तिथे काय दिसते. ही जी फुलं आहेत ना, ही जर भरली ना, काय भारी दिसेल यार. आता मी जरा फोटोशूटसाठी या गवता वाटेने चाललो आहे. जरा पायाकडे लक्ष देऊन जराशी रिक्स घेऊन, कारण की ते नजारा हे वेगळाच आहे यार. कोण म्हणेल हे मुंबईमध्ये आहे, असा भारी नजारा आहे. आणि मस्त फुलंसुद्धा आली तिथे, तर तिथेच जायचं. तर सध्या चला जाऊया. जितेशच्या अंगामध्ये वाईल्ड लाईफ अशी घुसली अंगामध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करूया. मस्त एन्जॉयमेंट झालं आहे. आता वॉचमॅन शिटी मारायला लागलं आहे. टाईम झाला आता बंद व्हायचा. पण हा व्ह्यू मनामध्ये अजून जाऊ वाटत नाही. इथं अजून फोटो काढू वाटतं आहे, पण नाही. आता आपल्याला बाहेर जायचे. तर चला. तर नक्कीच तुम्हाला आपला हा छोटासा ब्लॉग आवडला असेलच. पण प्लॅन करतो आहे बाहेर जायचा, पण कंटिन्युअसली आपल्याला काय ना काय प्रॉब्लेम्स येत आहेत, काय ना काय फेस करावं लागते. आता आपण बाहेर जाणार होतो फिरायला, पण सुट्टीच नाही 20 तारखेपर्यंत. कुठे जाणार? 20 तारखेपर्यंत जेवढे पण आमचे वीक ऑफ होते कॅन्सल आहेत, तर त्याच्यामुळे जायला भेटत नाही. आणि
तुम्हाला तर माहिती आहे गेल्या महिन्यात पूर्ण पाऊस होता, त्याच्यामुळे मग जायला भेटलं नाही. तर त्यामुळे आज म्हटलं की चला जवळच कुठेतरी जाऊया. आज संडेसुद्धा आहे. तर मग आता खरंच हा प्लेस खूप मस्त आहे. तर इथे नक्की विजिट करा आणि आपला ब्लॉग तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला आपला हा ब्लॉग. नेक्स्ट टाईम आपण बघूयात, ट्राय करूयात कुठेतरी जायचं. तर बाय.